नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, लवकरच आपण सुरू करतोय चॅनलवर नवीन कादंबरी. जी कादंबरी लिहिली आहे भरत माने सरांनी आणि कादंबरीचं नाव आहे भरतायन, अर्थात संघर्ष जीवनाचा. या कादंबरीच्या नावावरनं तुमच्या लक्षात आलं असेल श्रोते हो की ही कादंबरी भरत माने सरांच्या जीवनाचा संघर्ष आहे आणि म्हणून त्यांनी कादंबरीचं नाव भरतायन संघर्ष जीवनाचा असंच ठेवलेलं आहे. मला विशेष भावलेली या कादंबरीतली गोष्ट भरत माने सरांचं संघर्षमय जीवन आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलचे प्रतिधेय असे लेखक प्राध्यापक व बोधे यांनी या कादंबरीला प्रस्तावना लिहिली आहे आणि ती प्रस्तावना मी आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या प्रस्तावनेत प्राध्यापक व बोधे सर म्हणतात, भरतायन एक संसार कथा. भरत माने यांचं भरतायन हे आत्मचरित्र वाचलं, मनापासून आवडलं. लेखकाच्या वाट्याला आलेल्या भल्या बुऱ्या सुखदुःखाचं हे महाकाव्य आहे. ते विलक्षण गतिमान आहे, काळजाचा ठाव घेणार आहे. अस्सल पंढरपुरी बोलीभाषेत ते साकारलेलं आहे. दुःखाच्या पदराला चंद्रभागेचा काठ आहे आणि सुखाच्या पदराला मुळामुठेची झालर आहे. रक्तात वेदनांचं तांडव घेऊन जगणारा लेखक दर्शनी चेहरा मात्र हसरा ठेवून जगतोय. आपली संसार कथा तन्मयतेनं सांगतोय. लेखक भरत माने हे नाभिक समाजातले आहेत. राम नगरकर आणि सौमित्र कदम यानंतर लिहिणारा नाभिक समाजातला हा तिसरा लेखक. जन्मता वाट्याला दारिद्र्य आलेलं, पणजोबा माळकरी. पंढरपूरच्या व्यापाऱ्यांशी संबंध आल्यानं मोपरे गावचं हे नाभिक कुटुंब पंढरपुरात स्थिरावलं. आजोबा शंकरराव आणि आजी यशोदा हे कष्टाळू दाम्पत्य. आपल्या घराण्याचा इतिहास लेखकानं विस्तृतपणे मांडलाय. वडील बळीराम दादा, माणूस स्वभावानं टुक्कार, व्यसनी, दादागिरी करणारा. सगळ्यांनी त्याला कर्तनालयात कामाला लावलं. गडी देखणा, सिनेमाचा नादी. लेखकाची आई चिंगाबाई कष्टाळू, प्रामाणिक, गोड आवाजात जात्यावर ओव्या गाणारी, बारसा असेल तर पाळणा म्हणणारी. काळी बायको नको म्हणून रुसणारा बाप आईला राबवतो, रात्र रात्र पाय दाबायला लावतो. 5 खण जागा भाड्याने घेऊन बापानं बळीदादाला वेगळा प्रपंच थाटून दिला आणि चिंगाबाईचा त्रास आणखीनच वाढला. बळीदादाचा स्वैरपणा वाढत गेला. पहिली मुलगी झाली, तापात वारली. पुढे मुलगा झाला, नाव लक्ष्मण ठेवलं. नंतर सुभद्रा जन्माला आली. मग भरत आणि इतर बहिणी जन्माला आल्या. वाढत्या कुटुंबाच्या गरजा आईच भागवायला लागली. या आत्मचरित्राच्या केंद्रस्थानी आई आहे. लेखकाचं जगणंच आईच्या जवळ एकवटलंय. पंढरपुरात सामान्य माणसं अनेक उद्योग करून जगतात. मालनबाई कोळीण आणि तिचा नवरा चंद्रभागेतली वाळू चाळतात, पैसे शोधतात, मासे पकडतात, विकतात, हॉटेलात खातात. काही वारीत खेळणी विकून जगतात, वारकऱ्यांचा प्रसाद मागून खातात. पंढरपूरचं विस्तृत वरण मुळापासूनच वाचायला हवं. सगळं घर माळकरी. वडील फक्त मांसाहार करत. आईने अनेक मैत्रिणी जोडलेल्या. परटीन मावशी, इंगोल्याची सजाबाई, माळीन, हवालदारीन, सदू सुतारीन, पारू न्हावीन अशा कितीतरी जीवाभावाच्या मैत्रिणी पाठच्या बहिणीसारख्या पाठीशी राहणाऱ्या. भरत पोटात असताना अवघडलेली आई शेण वाहते, गोवऱ्या करून वारकऱ्यांना विकते. बाळंतपणात एक ब्राह्मणबाई मदतीला धावते. भरत जन्माला येतो. पोरगा बाळसेदार, देखणा, निरोगी. पुतळाबाईची शांती त्याला कडेवर घेऊन गल्लीत फिरायची. कुटुंब चालवण्यासाठी आई रानात शेंगा उकरायला जायची, भातवड्या कुरवड्या करून द्यायची. पोटासाठी शेंगासुद्धा फोडायची. मांगांच्या बायणाकडून बोरं शिंद्या विकत घ्यायची. बिचारीचं उभं आयुष्यच कष्टात गेलं. भरत स्वतःचं वर्णन करताना म्हणतो, भरत गाबाळा, डोक्याला तेल नाही, अंगाव कापड्याचा तपास नाही,
शाळेत फुकट मिळालेल्या अर्ध्या चड्डीवर भावाचा जुना सदरा घालायचा. एकदाचं 5 नंबर शाळेत नाव घातलं. दोस्त सगळे 8 नंबर शाळेत जायचे. बापानं मारत मारत शाळेत नेलेलं. कोरे मास्तरांनी नाव शाळेत घातलं. शाळा सुटल्यावर घर कुठं सापडते. पोलिसांनी सायकलवर घरी पोहोचवलं. लेखक व्यक्तिगत जीवनकथा सांगून थांबत नाही. लोकपरंपरेचा धांडोळा घेतो. शिलंगणाहून परत आल्यावर महार बायकांनी ओवाळणं, पुराणिक बुवांचं फुकट ताकाचं वाटप, वारीच्या वेळी फुलं, माळा, तुळशी माळा, प्रसाद, शेंगदाणे वाटणारे लोक, लग्नातल्या शिरा भाताचं जेवण, बारसं, जत्रा, खेळ, पूजा, देवदेवस्की अशा विविध गोष्टींचा लेखक आढावा घेतो. भरत नुसता शिक्षण घेत नाही तर कार्तिकी वारीत पडेल ती कामंही करतो. पंढरपूरकरांना कार्तिकी वारी म्हणजे लॉटरी वाटते. दिवाळीत पैसा खर्च करायचा आणि कार्तिकी वारीत व्याजासकट तो कमवायचा. न्हावी नाही तर यात्रेकरू गिरायकाची दाढी बिंदारेच्या वस्त्र्यानं ओढतात. धार्मिक वस्तू खूप खपतात. गिरायका हॉटेलातले ग्लास चमचे पळवतात. लेखक नदीत पैसे हुडकायचा, गंध लावत फिरायचा, आळूच्या पेंड्याही विकायचा. आता आडबाजूला 2 एकर जमीन राहिली आहे. तिला गिरायक भेटत नाही. सुभाचा विवाहसुद्धा जमीन गहाण टाकून घडवून आणतात. लक्ष्मण पुण्याला पळून जातो, दुकान टाकतो. भरत खादाड. कितीही खाल्लं तरी पोट भरत नसे. आई म्हणायची, पोट आहे का अक्कलकोट आहे. कॉलेजला गेल्यावर आपलं गावरान वेगळेपण त्याला प्रखरतेनं जाणवतं. इतर पोरांच्यात तो वेगळा दिसतो. पाठीभर गावात सातू दिसावा तसा. संवाद साधल्यासारखा लेखक वाचकांशी बोलत राहतो. शिकता शिकता दाढी कटिंगचं काम करतो. आपल्या यशाचं रहस्य सांगताना लेखक म्हणतो की मालकाचं पाठबळ, आईचा आशीर्वाद आणि माझे कष्ट या त्रिकुटाच्या जोरावर माझ्या आयुष्याचा जीवनरथ उधळला. फिरंगाई मातेचं पुरसुंगी गाव लेखक आपली कर्मभूमी म्हणून निवडतो. तिथे दुकान टाकतो. पहिल्या 5 गिरायकांची नावं आठवणीनं सांगतो. औषध कंपनीत नोकरी पकडतो. पहिल्याच पगारात 750 रुपयाच्या गोळ्या बिस्किटं आणतो. रोज खात बसतो. शेती सहाय्यक म्हणून त्यांनी 6-7 वर्ष काम केलं. 4 पैसे साठवले. लेखकाच्या यशात स्वाती वहिनींचा वाटा सिंहाचा आहे. त्यांची समर्पक व्यक्तिरेखा लेखकानं रेखाटली आहे. ही सात्विक सत्वशीलता लेखकाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. प्रतिकूल परिस्थितीचे टक्के टोणपे त्यांनी खाल्लेत. वहिनीनं भावाचे कान भरल्यानं भरतला मध्यरात्री घर सोडावं लागलं. उपाशी पोटी तो बसस्टॉपवर रात्र काढतो. पाटील भेटल्यानं समजवता होतो. अर्धा पगार भावाला आणि अर्धा आईला जातो. हरभरे खाऊन हात झाडल्यासारखा लेखक मोकळा. खूप भटकंती केल्यावर एकदाचा लेखक स्थिर होतो. कण्हेर सिद्धाची कृपा होते. स्वाती पत्नी म्हणून जीवनात येते आणि सगळं चित्र बदलून जातं. पूजा झाल्यावर फिरायला गेल्यावर लेखक स्वातीला सांगतो, घरात वागताना मोठ्यांना मान दिला पाहिजे. उलटसुलट बोलणं, डोळे मोठे करणं, फुरंगटून बसणं या गोष्टी टाळणं. त्याला पत्नी होकार देते आणि म्हणते, मी तुम्हाला एवढं सुख देईन की जुन्या आठवणीही तुम्हाला येणार नाहीत. माझं काही चुकलं तर मला वेळच्या वेळी सांगत जा मात्र. हा संवाद महत्त्वाचा मंडळी. या आत्मकथनाला मंडळी प्रारंभी मी संसार कथा असं म्हटलंय. आई, वडील, बहिणी, मेवण्या, नातेवाईक यांच्या विस्तृत व्यक्तिरेखा यात येतात. बहिणींच्या विवाहांचे विस्तृत तपशील येतात. स्वार्थी भावाचे आणि हडेलहप्पी वहिनीचं चित्रण येतं. माझ्या कोकर उड्या या आत्मकथेचा विलक्षण प्रभाव लेखकावर आहे. कोकर उड्या समोर ठेवून हे लेखन बेतलंय का काय असाही कधीकधी संशय येतो, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. लेखकाच्या अनुभवाचं अस्सलपण पानापानावर जाणवतं. नाभिक समाज या मुळातच बोलका समाज. जन्मदाज बोलकेपण लेखकाच्या रक्तात उतरलंय. त्यामुळे हे आत्मचरित्र मात्र वाचनीय झालेलं आहे. जाता जाता बोलकी वाक्य लेखकांत पेरतो. उदाहरणार्थ, आयुष्यात पहिलं प्रेम आईचं, दुसरं साईचं, तिसरं ताईचं आणि चौथं बाईचं. झाली बेटी तर खाशील तूप रोटी, नाहीतर वाजवत बसशील पेटी. साने गुरुजींच्या आईसारखी मला आई मिळाली. आई म्हणायची, चोरी शिंदळकी करायला लाज, काम करायला कसली आली लाज. सुभाचं लग्न झालं आणि आईचा हात मोडल्यागत झालं. अशी कितीतरी वाक्य आहेत ना की जी मनात अगदी घर करून राहतात.
भरत माने यांना वाचनाची आवड आहे. वाचन त्यांचा श्वास आहे. कन्याकुमारीला सहलीला जाताना ते फिरतं ग्रंथालय बरोबर घेतात. शंकर पाटील, प्राध्यापक व.बा. बोधे, शंकरराव खरात, लक्ष्मण माने यांची पुस्तकं बरोबर घेतात, प्रवासात वाचतात. न चुकता मदुराईला सौभाग्यवतींसाठी 1,200 रुपयांची उत्तम साडी घेतात. मी पैशापेक्षा माणुसकी जपायला शिकलो, कारण माझा गुरु माझी आई असं चमकदार वाक्य ते लिहून जातात. आईचा मृत्यू हेलावणाऱ्या शब्दात लेखकानं वर्णन केलंय. आई गेली आणि मी उघडा पडलो. बहिणीसुद्धा माझ्या गरीबपणामुळे दुरावल्या असं लेखक काळीज पिळवटून सांगतो. निर्मळ मनाची, सात्विक, सहनशील बायको आणि अभ्यासात हुशार असणारी 3 मुलं हीच काय ती लेखकाची जमेची बाजू. या आत्मचरित्रात उणीवा नाहीत असं नाही, आहेत, जरूर आहेत. पण त्या लेखकाच्या गोष्टी वेल्हाळ स्वभावातून आल्या आहेत. पाल्हाळसुद्धा स्वाभाविक वाटतो आपण. जाणकार रसिक श्रोते या आत्मचरित्राचं स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो. आपला प्राध्यापक व.बा. बोधे, नीरा, पुरंदर. श्रोते हो, प्राध्यापक बोधे सरांनी जो विश्वास आपल्या प्रास्ताविकातनं व्यक्त केला आहे, तोच विश्वास मलासुद्धा माझ्या चॅनलच्या सगळ्या श्रोत्यांबद्दल वाटतो. सगळे श्रोते भरभरून भरत माने सरांच्या या आत्मचरित्राला प्रतिसाद देतील, त्यांच्या जीवनाचा संघर्ष शब्दातून अनुभवतील याची मलाही खात्री आहे. त्यामुळे ही कादंबरी तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत जरूर 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 ऐका. या कादंबरीचा प्रत्येक भाग लाईक करा, प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा. ज्यांना आत्मचरित्र ऐकण्याची, वाचण्याची ओढ आहे, अशा आपल्या मित्रपरिवारात नक्कीच ही कादंबरी शेअर करा. आणि हो, तुमच्याकडनं जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ज्यांना शेअर कराल ही कादंबरी, त्या सर्वांनाही माझ्या वतीनं साहित्य पंढरी हे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. एवढंच आज तुमच्याशी संवाद साधतो आणि थांबतो. ऐकूयात 1-2 दिवसात भरत माने लिखित भरतायन, अर्थात संघर्ष जीवनाचा साहित्य पंढरी या आपल्या आवडत्या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.